₹50 गॅसच्या किमती वाढल्या. तो टेरिफचा परिणाम आहे की नाही मला माहित नाही. जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती या कमी झालेल्या आहेत. जागतिक बाजारामध्ये जर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असतील तर भारतामध्ये पेट्रोल, डिझेल किंवा गॅस सिलेंडरच्या किमती का वाढाव्या? ही कसली वसुली चालू आहे? म्हणजे एका बाजूला जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती जर खाली येत असतील तर त्याचा फायदा आमच्या ग्राहकांना खाली मिळायला पाहिजे. आणि त्या जर मिळत नसतील तर भारतासारख्या देशामध्ये निर्मला सीतारामन या महागाईमध्ये आणखीन तेल ओतण्याचं काम करतात. ₹50 सिलेंडरची वाढ झाली. लाडका बहिणींचं बजेट परत कोलमडलं. त्या पाहता भारतासारख्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेल हे ₹50वरच स्थिर असायला पाहिजे. आणि सिलेंडरच्या किमती सुद्धा किमान ₹400 खाली यायला हव्या. आम्हाला अर्थशास्त्र शिकवू नका, अर्थशास्त्र आम्हालाही कळतंय. या देशामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये सामान्य माणसांची, गृहिणींची लूट सुरू आहे. निवडणुका आल्या की एखाद्या लाडक्या बहिणीसारखं योजना आणायची, 4 महिने राबवायची आणि मग त्या लाडक्या बहिणींनाही वाऱ्यावर सोडायचं. ते सुरू आहे.